झी मराठी, चर्चाही होणारच. चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. ओमगाव, सामंतवाडी व या ठिकाणी हत्तीचा वावर वाढलाय. शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतंय, तर दुसरीकडे शेतकरी वर्ग रोजच्या त्रासामुळे खूप वैतागलाय. हत्तीच्या डरकाळ्या, वाहनांच्या कोसळण्याचा कर्कश आवाज आणि जमिनीवर आदळणाऱ्या धातूच्या तुकड्यांचा भयानक गडगडाट ऐकून संपूर्ण वाडी जागी झाली. चंदगड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून हत्ती व इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय. शेती पिकं, घरे व वाहने यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापासोबत भीतीचं वातावरण निर्माण झालं. हत्तीचा हा उपद्रव कायमस्वरूपी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, संरक्षक कुंपण, नियमित गस्त आणि नुकसानग्रस्तांना तातडीची भरपाई देण्याबाबत शासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं. तर वन विभागाकडून रात्रीच्या वेळी गस्त घालत यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. झी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड. आलो. नमस्कार, मी विशाल सामंत. नागवे खंडवाडी रोड मध्ये आमचं मधी घर आहे, सामंतवाडी म्हणून. म्हणजे गाववाडी आहे छोटीशी, 5-6 घरांची. परवा दिवशी जी गाडी फोडला होता, वॅगनार गाडी, ती गाडी फोडला होता. तिथेच हत्ती आज परत आमच्या दरवाजातच हत्ती आला. इथे साईडलाच आमचं घर आहे आणि हा बघा इथे हत्ती दिसतोय. झूम करून दाखवतो हत्ती. तू प्रकाश मारते त्यावरती. ह्याच हत्तीने एक 15 दिवसामागे गाडी येऊन फोडला होता आणि 15 दिवसामागे तिथे एक माडाचं झाड पाडला होता त्यांनी. जंगली माड म्हणून असते त्याचं. ते झाड तो 15 दिवसानंतर येऊन तेच झाड खायला लागलाय आज. एक सुळा मोठा आहे, एक सुळा लहान आहे त्याचा. फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल केलेला आहे आम्ही आणि ते येत आहेत आता. एक 20 मिनिटं किंवा अर्धा तास झाला असेल कॉल करून.